हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, मी आज आपल्याला असं प्रोडक्ट दाखविणार आहे की तुम्ही घरच्या घरी पनीर तयार करू शकाल लवकरात लवकर. तर हे आहे पनीर मेकर. तर हे स्टीलचं आहे आणि खूप चांगलं आहे, युजफुल आहे. मी तर यामध्येच पनीर लावत असते, कारण आपण बघितलंच आहे की पनीरमध्ये किती भेसळ होत आहे बाहेर. तर घरच्या घरी पनीर तुम्ही कसं लावाल हे मी आज आपल्याला दाखविणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे, पटकन झटकीपट होते यामध्ये पनीर. आणि तुम्ही छान भेसळयुक्त असं पनीर न खाता छान आपल्या घरचं शुद्ध असं पनीर खाऊ शकता. तर यामध्ये लागणारं साहित्य काय, आपल्याला काही जास्त लागत नाही. मी पनीरमध्ये टाकायसाठी लिंबूचा रस पिळून घेतलेला आहे. तुमच्याकडे विनेगर असेल तर तुम्ही विनेगरसुद्धा टाकू शकता. पण विनेगर किंवा लिंबाचा रस घेतला तर त्यामध्ये थोडं पाणी टाका आणि त्यानंतर हे मी दूध गरम केलं आहे, छान उकळून घेतलं होतं. त्याला थोडं थंड होऊ दिलं, थोडं म्हणजे जास्ती नाही, एकदम अगदीच थोडं होऊ दिलं. आणि मग त्यानंतर याच्यामध्ये मी तो लिंबाचा रस टाकला आणि छान असं फिरवून घेतलं. थोडं फिरवावं लागते, थोडं 5 मिनटं तरी. विनेगरने पटकन होतं, लिंबाच्या रसाने थोडा वेळ लागतो. मला थोडा वेळच लागला लिंबाच्या रसाने. पण विनेगर जर टाकलं तर मस्त होतं पटकन. आणि ते बघा फाटून गेलं आहे आता ते दूध. आणि आता मी एक छान असा मलमलचा कॉटनचा कापड घेतलेला आहे. कुठलंही कॉटनचं कापड घ्या तुम्ही, मलमलचंच असायला पाहिजे असं काही नाही आहे. आणि त्यामध्ये मी हे सगळं ओतून घेतलं, जे फाटलेलं दूध आहे ते. आणि छान मस्त या कापडाला असं पिळून घेतलं आहे, ते पूर्ण पाणी काढून घेतलं. बघा तुम्ही, मस्त असं छान घट्ट पिळून घ्यायचं. आणि हे पाणी तुम्ही कणिक भिजवायला सुद्धा वापरू शकता, म्हणजे फेकायचं नाही. तर हे उपयोगाचंच आहे पाणी. आणि आता या पनीर म्हणजे हे जे फाटलेलं दूध आहे याला आपण छान धुवून घेऊ पाण्याने, म्हणजे याचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईल, लिंबाच्या रसाचा किंवा विनेगरने जर तुम्ही केलं असेल तर त्याचा. तर हे छान मी 1-2 पाण्याने धुवून घेतलं. असं हाताने छान मिक्स असं करून छान धुवून घ्यायचं. आणि त्यानंतर परत हे पिळून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी हे 2 पाण्याने छान पिळून घेतलं आहे, धुवून घेतलेलं आहे पनीर. आणि म्हणजे याला छेना म्हणतात. तर आता हे छान मी पिळून घेणार आहे. आणि पिळून घेतल्यानंतर मग काय, आपल्याला त्या मोल्डमध्ये लावायचं आणि झटकीपट आपलं पनीर तयार होऊन जातं. मस्त घट्ट पिळून घ्यायचं, सगळं पाणी काढून घ्यायचं, जेणेकरून त्याचा आंबटपणा निघून जाईल. तर हे बघा, मस्त मी पिळून घेतलं, असं भरपूर पाणी टाकून मी धुतलेलं होतं. आणि हे आता या पनीर मोल्डमध्ये टाकून द्यायचं त्या कापडासकटच. आणि असं छान हाताने प्रेस करून घेतलं मी. आणि त्यावरती झाकण लावून घेतलं त्याचं. आणि याच्यावरती मस्त एक असा माझ्याकडे असा दगडी खलबत्ता आहे, तो मी ठेवला आणि असं प्रेस करून ठेवला. आणि बघा 20 मिनटं किंवा 25 मिनटं लागले असेल जास्तीत जास्त, किंवा अर्धा तास तुम्ही ठेवू शकता. आणि मस्त झटकीपट असं पनीर तयार होऊन गेलेलं आहे. बघा मस्त तयार झालेलं आहे. पण हे 1 लिटरचं आहे, 1 लिटर दुधाचं पनीर आहे हे. आणि आता मी याला छान काप करून घेते याचे आणि फ्रीझरला ठेवून देते, म्हणजे थोडं सेट पण होऊन जाईल. तुम्ही कापायच्या आधीसुद्धा हे सेट व्हायसाठी तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये. मी याचे छान काप केले आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये मी ठेवून दिले. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. बघा कसं फ्लफी फ्लफी झालेलं आहे, छान एकदम ताजं ताजं पनीर, खायला पण एकदम टेस्टी असं झालेलं होतं. आणि आता मी हे छान स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवते आणि मग याची भाजी करून मस्त एन्जॉय करू. आणि हा मी दगडी असा पाटा घेतलेला आहे. तर मला छोटा पाटा घ्यायचा होता, आमच्याकडे मोठा पाटा आहे पण मला छोटा घ्यायचा होता. तेव्हा मी हा छोटा पाटा आणला, पण तो काही वापरण्यात येत नव्हता. वापरण्याच्या आधी याला थोडं प्रोसेस करावं लागते. तर मी तेच तुम्हाला दाखवित आहे की दगडी कुठलीही वस्तू आणली, खलबत्ता किंवा पाटा आणला, तर याला छान कसं वापरण्याच्या आधी करायचं ते सांगत आहे. मी जे तांदूळ घेतले ते तांदूळ आधी वाटून घेतले, त्यानंतर सुकं खोबरं घेतलं आहे, ते सुद्धा यावरती वाटून घेतलं, जेणेकरून याचे जे बारीक बारीक कण असतात दगडाचे ते निघून जातील. आणि मस्त स्वच्छ धुवून घेतला. आता त्यानंतर मी हळद आणि तेल घेतलेलं आहे, कुठलंही तेल वापरू शकता तुम्ही. हे तेल आणि हळद मी या पाट्याला छान लावून रात्रभर ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हा स्वच्छ धुवून आपल्या वापरीच्या कामात येणार आहे. तर कुठलीही तुम्ही दगडी वस्तू घेतली की ही प्रोसेस करूनच वापरा, जेणेकरून त्याचे जे बारीक बारीक कण आहे ते निघून जातील. आणि म्हणजे आपल्या जेवणाच्या किंवा तुम्ही काही चटणी वगैरे वाटली त्यामध्ये येणार नाही.
तर आता मी आपल्याला या पाट्यावरती छान लसूण, कढीपत्ता आणि शेंगदाण्याची छान अशी हिरवी मिरची घालून असा ठेचा करून दाखविणार आहे. सर्वप्रथम मी कढई गरम केली, त्यामध्ये मी लसूण टाकला सोललेला आणि तो छान असा 2 ते 3 मिनटं शेकून घेतला. आणि त्यानंतर घरचाच कढीपत्ता आहे, मस्त असा ताजा ताजा तोडून आणला मी. आमच्याकडे झाड आहे खूप मोठं आणि त्याची पानंसुद्धा ही बहुतेक 1 वाटी असेलच मी अंदाजाने टाकली आणि ती पण छान अशी याच्यामध्ये अशी शेकून घेतली. थोडं तेल टाकलं आणि छान भाजून घेतली. त्याच्यामध्ये कच्चेपणा निघेपर्यंत भाजली, म्हणजे साधारण 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेली आहे. आणि नंतर ती एका प्लेटमध्ये काढून घेतली, थोडं थंड व्हायला ठेवला. आणि मग त्याच कढईमध्ये मी हिरवी मिरचीसुद्धा घेतली आहे. आता हे सगळं साहित्य थंड व्हायला ठेवलं आहे आणि हिरवी मिरची छान धुवून घेतली आणि कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि तीसुद्धा छान भाजून घेतली आहे. तर मैत्रिणींनो, हा ठेचा तर तयारच होत आहे, पण तुमच्यासोबत मी एक छान असा पॉझिटिव्ह थॉट शेअर करत आहे की तुमच्यासोबतही ही गोष्ट घडतच असेल. आपल्या अवतीभोवती असे लोक असतातच. तर त्याबद्दलच मी आज बोलणार आहे की अनेकदा आपल्याबद्दल कोणी वाईट बोलले, कोणी वाईट कृती केली किंवा आपल्या अपरोक्ष कोणाचे कान भरले तर आपल्याला वाईट वाटते व त्या व्यक्तीचा खूप रागसुद्धा येतो आपल्याला. अशा वेळेस आपली मानसिकता बिघडते आणि आपण खूप विचलित होतो. कशात लक्ष लागत नाही, डोक्यात सारखे तेच विचार येतात. ती व्यक्ती अशी का वागली असेल माझ्यासोबत, अशी का बोलली असेल, आणि याच व्यर्थ विचारात आपला अमूल्य वर्तमान काळ निघून जातो. जी व्यक्ती वाईट बोलते ती बोलून तर मोकळी होते आणि त्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा मात्र आपण स्वतःला त्रास देऊन भोगत असतो. मैत्रिणींनो, तो त्यांचा स्वभाव व त्यांची वृत्ती असते. मग आपण ते आपल्या मनाला का लावून घ्यायचं? तर ते त्यांचे कर्म आहे, त्याचा विचार करून आपली मनस्थिती न बिघडू देता आपण आपले चांगले कर्म करत राहूया. तर ठेचा तर तयार झाला. त्यानंतर आम्ही एका प्रोग्राममध्ये आलेलो आहे. प्राचीच्या चुलत वहिनीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे हा. तिथे मला आपल्या फॅमिलीतल्या सबस्क्रायबर मैत्रिणी भेटल्या. बघा त्या काय बोलतात ते. छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. बाय.